मुलांनो, तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकता. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, भूताच्या, कधी कधी आळशी माणसाच्या, हट्टी माणसाच्या किंवा लोभी माणसांच्या सुद्धा. पण आज मात्र मी वेगळीच गोष्ट सांगणार आहे. कशी तर मला जास्ती काम द्या, मला केर काढायला द्या, मला स्वच्छतेचं काम द्या, ह्याच्यासाठी हट्ट करणाऱ्या एका माणसाची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्या माणसाचं नाव अप्पासाहेब पटवर्धन. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे कधी? इंग्रजांचं राज्य असताना. अप्पा रत्नागिरी जवळच्या एका गावामध्ये राहत असत. तिथे ते शाळेत जायचे. त्यांना पूर्वीपासूनच वाचनाची खूप आवड होती. जसे जसे ते वरच्या वर्गात जायला लागले तसे लोकमान्य टिळकांनी काढलेला केसरी आणि परांजपेंनी काढलेला काळ ही 2 वर्तमानपत्र ते नियमितपणे वाचत. तुम्हाला या स्वातंत्र्य सैनिकांची नावं माहिती असतील. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, सत्याग्रह करणारे आपले बापूजी म्हणजे महात्मा गांधी, या सगळ्यांचं ते काही ना काहीतरी भाषण ऐकत, त्यांच्याबद्दल वाचत. आणि लहानपणापासूनच त्यामुळे अप्पांना असं वाटे की आपण स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यायला हवा. काय करता येईल असं त्यांच्या मनात सतत चालू होतं. नंतर ते मुंबईला एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकायला गेले. त्या काळामध्ये महात्मा गांधींची आणि त्यांची भेट झाली आणि मग त्यांनी ठरवलं की आपण सत्याग्रहामध्ये भाग घ्यायचा. महात्मा गांधींच्या बरोबर अप्पांनी सत्याग्रहात भाग घेतला. सत्याग्रह चालू असताना इंग्रज अधिकारी आले आणि त्यांनी सगळ्या सत्याग्रहींना अटक केली. बेळगाव जवळच्या एका गावात तिथल्या तुरुंगात त्या सगळ्यांना ठेवण्यात आलं. अप्पा हे त्यांचे नेते होते. कुणाचे? सत्याग्रह करणाऱ्या लोकांचे. तर लवकरच अप्पांच्या असं लक्षात आलं की बाकीचे लोक आणि मी, आमच्या कामामध्ये फरक आहे. त्यांना जास्ती काम दिलं जातं आणि मला काम कमी. हे कसं काय चालेल बरं? आपल्या भारत मातेला जर इंग्रजांपासून सोडवायचे सगळेच प्रयत्न करतायत तर मी मोठा कसा असेन? आपण सगळे एकच आहोत. मग त्यांना आणि मला सारखंच काम मिळालं पाहिजे. म्हणजे मला पण त्यांच्या इतकंच काम करायला पाहिजे. म्हणून त्यांनी तुरुंगातल्या अधिकाऱ्याकडे आग्रह धरला, मला पण काम द्या. अधिकारी म्हणाले, अप्पासाहेब, तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात, तुमचा क दर्जा आहे आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांचा ब दर्जा आहे. त्या दर्जाप्रमाणे आम्हाला काम द्यायला लागतं. अप्पांनी सांगितलं, अजिबात नाही, मला पण क दर्जाचं काम मिळालंच पाहिजे, नाहीतर मी उपोषणाला बसेन. अप्पा हट्टाला पेटले. शेवटी अधिकाऱ्यांनी कंटाळून त्यांना काम दिलं. मग कसलं काम दिलं? केर काढायचा, स्वच्छता करायची, संडास धुवायचे, ही सगळी कामं अप्पा अगदी नीट व्यवस्थित करत होते, कुठलीही लाज न बाळगता. एक दिवस तुरुंगात एक वेगळाच प्रसंग घडला. नेहमीप्रमाणे अप्पा त्यांचं स्वच्छतेचं काम करत होते आणि त्याच वेळी समोरून एक म्हातारा भंगी त्यांना येताना दिसला. त्याच्या डोक्यावर मैल्याचं टोपलं होतं. म्हणजे काय असायचं त्यावेळेला? संडास वेगळ्या प्रकारचे असायचे. संडासामध्ये जमलेला मैला खराट्यांनी सगळा गोळा करायचा, एका टोपल्यात भरायचा आणि ते टोपलं डोक्यावर ठेवून ठरलेल्या ठिकाणी नेऊन ओतून यायचं, हे भंग्याचं काम. भंग्याच्या डोक्यावरती टोपलं होतं. त्याचे पाय थरथरत होते. खूप म्हातारा होता तो. चालता चालता काय झालं, तो ठेच काढला. ठेच काढल्यामुळे त्याची चप्पल तुटली. चप्पल तुटल्यामुळे तो जमिनीवर आडवा झाला आणि टोपलं पण खाली पडलं. टोपल्यातला मैला इकडे तिकडे उडाला. तसा तो अप्पांच्याही अंगावर उडाला, भंग्याच्याही अंगावर उडाला. आता अप्पा हे सगळं बघत होते. भीतीने म्हातारा थरथर कापायला लागला. आता आपल्याला खूप रागवणार, आपल्याला चोप मिळणार. पण काय झालं? अप्पा जवळ आले. त्यांनी म्हाताऱ्या भंग्याला उठून उभं केलं. त्याच्या अंगावरचा मैला स्वतःच्या खांद्यावरचा पंचा घेऊन पुसून काढला. स्वतःच्या अंगावर उडालेला पण मैला त्यांनी साफ केला. खराटा आणला.
सगळी घाण पुन्हा टोपल्यात भरली आणि टोपलं स्वतः उचलून घेऊन जिथं फेकायचं होतं तिथे जाऊन टाकून आले. हा प्रसंग अनेक लोक बघत होती. कैदी बघत होते, सत्याग्रही बघत होते. काहींना अजिबात आवडलं नाही की एवढा मोठा सत्याग्रही, नेता सगळ्यांचा, आणि इतकं घाण काम करतो. आणि सत्याग्रह्यांना मात्र खूप छान वाटलं की आप्पा अजिबात भेदभाव करत नाहीत. स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा ऊच नीच असं अजिबात मानत नाहीत. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. आप्पांबद्दल अनेकांच्या मनात जास्तीच आदर निर्माण झाला. ह्या प्रसंगामुळे आप्पांच्या डोक्यात एक विचारचक्र सुरू झालं की आपण सगळी एकच आहोत. एकाच देवाने आपल्याला निर्माण केलंय. मग एखाद्यानी केलेली घाण दुसऱ्यांनी का वाहून न्यायची? प्रत्येकाने आपली आपली घाण स्वतः स्वच्छ केली पाहिजे. ह्या विचारांनी त्यांना पछाडलं. मग त्यांनी गोपुरी संडास ही संकल्पना स्वतः शोधून काढली. म्हणजे काय आहे ही माहितीये? काय आहे? 2 खड्डे घ्यायचे. त्या 2 खड्ड्यांमध्ये एका खड्ड्यामध्ये संडासचा सगळा मैला जमा करायचा 6 महिने. 6 महिन्यात तो खड्डा भरला की त्याच्यावरती माती लोटून द्यायची आणि मग उरलेल्या 6 महिन्यामध्ये दुसऱ्या खड्ड्यामध्ये संडासाची सगळी घाण मैला सोडून द्यायचं. म्हणजे तो दुसरा खड्डा 6 महिने भरेपर्यंत ह्याच्यामध्ये पहिल्या खड्ड्यात छान खत तयार झालेलं असायचं. ते खत सगळं काढायचं, शेतांना वापरायचं. आणि मग एकदा खत तयार झालं की घाण राहतच नाही. म्हणजे कुणाला डोक्यावरनं मैला उचलून न्यायला पण नको, शिवाय त्याची चांगली उपाययोजना पण झाली. आप्पांनी गावोगावी जाऊन गोपुरी संडासाचा प्रचार केला, लोकांना पटवून दिलं आणि अनेक ठिकाणी लोक त्याचा वापर करायला लागली. हळूहळू स्वातंत्र्य मिळवण्याची चळवळ बऱ्यापैकी जोर धरत होती. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा दलितांसाठी खूप काम करत होते. त्यांनी दलितांना एकत्र आणण्याचा, त्यांना शिकवण्याचा खूप प्रयत्न सुरू केला होता. एक दिवस त्यांनी फतवा काढला की ह्यापुढे मेलेली गुरं किंवा ढोरं महार समाज फाडणार नाही. हे घाण काम महार समाज करणार नाही आणि चांभार सुद्धा त्या कातड्यापासून चपला बनवणार नाही. आता दलितांनी आणि चांभारांनी त्यांचं ऐकलं, त्यांचे ते नेते होते. आता गावामध्ये काय होऊ लागलं? गुरं तर मरत होती. त्या गुरांना फाडायला कुणी नव्हतं. त्यामुळे जिकडे तिकडे दुर्गंधी, घाण पसरायला लागली. आणि सगळ्यात काळजी कशाची? ती गुरं तशीच पडून राहिली तर रोगराई वाढेल, सगळ्या गावाला साथीचे आजार होऊ शकतील. अशा वेळी आप्पासाहेब आणि त्यांचे मित्र पुढे आले. त्यांनी स्वतः जनावरं कशी फाडायची हे शिकून घेतलं. ती त्यांनी फाडायचं काम केल्यानंतर स्वतः आणि त्यांच्या मित्रांनी त्याच्या कातडीपासून चपला बनवण्याचं काम सुरू केलं. आणि फक्त थोडे दिवस नाही बरं का, अनेक वर्ष आप्पा हे काम करत होते. त्यांनी अजिबात गुरं फाडणं हे कमीपणाचं मानलं नाही. कारण ती जर स्वच्छता राखली नसती तर साथीचा आजार येऊन कितीतरी माणसं मृत्युमुखी पडली असती. असे हे आप्पा कायमच स्वच्छतेसाठी स्वतःचं योगदान देत आले. स्वतः काही ना काहीतरी प्रयत्न करत आले आणि आपल्याबरोबर अनेक लोकांना त्यांनी घेतलं. बघा, अशी अचानक चप्पल बनवता आली असेल का? त्याच्यासाठी त्यांना किती कष्ट करायला लागले असतील, किती लोकांचे मदतीचे हात लागले असतील. आणि अनेक लोक आप्पांच्या या स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवूनच त्यांच्यापर्यंत आले असतील. असे हे आप्पा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या देशात होते. त्यांना आयुष्य त्याच्यानंतरचं पण मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना एक छान छोटीशी जागा एका संस्थेने दिली. आप्पा तिथे काम करायला लागले. गोपुरी संडास तिथे त्यांनी बांधलेच. गोपुरी आश्रम काढला. त्या ठिकाणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, भंगीमुक्ती आंदोलन असे काही उपक्रम सुरू केले. शिवाय मोठी जी माणसं होती वयानी, जी शाळेत गेली नव्हती काही कारणाने, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, अशांसाठी प्रौढ शिक्षण सुरू केलं. आणि त्याचबरोबर गावोगावी जाऊन स्वच्छतेसाठी ते स्वतः गाणी म्हणत, पोवाडे गात आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत. असे हे आप्पा
आपल्यासाठी खूप मोठं काम करून गेले आणि आपल्याला एक खूप छान दिशा दाखवून गेले. मग चला तर मुलांनो, आपण पण एक प्रयत्न करूया का ह्या आपल्या भूमातेला स्वच्छ ठेवण्यासाठी? ओला कचरा वेगळा करूया, सुका कचरा वेगळा करूया आणि आपण ओल्या कचऱ्यापासून छान खत करून शेतात पण वापरूया. मग देताय वचन आपली पृथ्वी स्वच्छ ठेवण्याचं?